की MySQL सेटअप करायचं. कशामध्ये की वर्कबेंचमध्ये. मग वर्कबेंचमध्ये सेटअप करण्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर लागणार आहे. कोणतं सॉफ्टवेअर की वर्कबेंच म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर आपल्याला लागणार आहे की MySQL कनेक्ट करण्यासाठी. मग त्यासाठी आपण कुठे जाणार? गुगलला आल्यानंतर सर्च करायचं इथे की MySQL डाउनलोड असं सर्च केल्यानंतर आपल्या पुढे भरपूर साऱ्या वेबसाईट दिसतील. जी काही पहिली वेबसाईट दिसेल त्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असं काहीतरी इंटरफेस ओपन आहे. इंटरफेस ओपन झाल्यानंतर काय करायचे ते स्क्रोल करा केल्यानंतर इथे MySQL कम्युनिटी GPL डाउनलोड ह्या बटनावर काय करायचं? क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या पुढे असा इंटरफेस ओपन झाला. त्यानंतर हे काही चेंजेस नाही करायचे. MySQL इन्स्टॉलर फॉर विंडो यावर क्लिक करायचं. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन होईल. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर ज्याचं मॅक आहे तिथं मॅक सिलेक्ट करा. ज्याचं विंडो आहे त्यांनी सिलेक्ट करायची काय गरज नाही. त्यानंतर इथे आपल्याला 2 पॅकेज दिसतात डाउनलोडसाठी. ह्या दोन्हीपैकी आपल्याला सेकंड पॅकेज डाउनलोड करायचे. सेकंड पॅकेजवर डाउनलोड बटनावर जसं क्लिक करता असा इंटरफेस ओपन होईल. असा इंटरफेस ओपन झाला की जस्ट फक्त इथे काही नो थँक्स जस्ट स्टार्ट माय डाउनलोड ह्या बटनावर काय करायचे? क्लिक करायचे. ओके, जसं तुम्ही त्या बटनावर क्लिक करता तुमच्या PC मध्ये काहीतरी फाईल डाउनलोड होईल. ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे त्यामुळे मी डाउनलोड करत नाही. डायरेक्ट जी काही ती फाईल आहे ती फाईल कुठे दिसणार आपल्याला? PCच्या डाउनलोडमध्ये. मग डाउनलोडमध्ये अशी तुमची फाईल दिसेल. त्या फाईलवर काय करायचं? डबल क्लिक करायचं. ठीक आहे, थोडासा टाइम घेईल, काय अडचण नाही. ठीक आहे, मग इथे काय करायचं? एस वर क्लिक करायचं. नो वर नाही करायचं, एस सिलेक्ट करायचं. ठीक आहे, अजून थोडासा टाइम घेईल भरपूर, कारण जसं तुमचं नेटवर्क असेल ची स्पीड असेल त्याच पद्धतीने तुमचे प्रोसेस फास्ट होईल. डबल आपल्याला एक पॉपअप येईल, तिथे पण काय करायचं? एस वर क्लिक करायचं. जसं आपण एस वर क्लिक करतो तुमच्या सर्वांपुढे काय होईल? एक असा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. कोणते? सर्व्हिस ओनली, क्लायंट ओनली, फुल आणि ते कस्टम. कस्टमवर सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या पुढे असा भरपूर सारा इंटरफेस ओपन. इथे दिसतंय आपल्याला सर्वांना MySQL सर्व्हर, ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंटेशन दिसतंय. इथे काय करायचं? MySQL सर्व्हर आहे त्याचं आपल्याला इथे एक प्लसचं आयकॉन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. MySQL सर्व्हर दिसतंय त्याच्यावर डबल क्लिक करायचं. अजून त्याच्यावर प्लस, जोपर्यंत तो प्लसचा आयकॉन जात नाही तोपर्यंत सिलेक्ट प्लसवर क्लिक करत जायचं. त्यानंतर MySQL सर्व्हर 8.0.45 असे दिसतील, त्याच्यावर काय करायचं? सिलेक्ट करायचं. जसं तुम्ही ते सिलेक्ट करता तुम्हाला इथे ॲरो बटन असेल तो ग्रीन होईल. त्या ग्रीन ॲरो बटनावर काय करायचं? क्लिक करायचं. म्हणजे जो काय आपण सिलेक्ट केलेला पार्ट आहे तो पार्ट काय होईल? सेकंड जो काय बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये जाईल. परत नेक्स्ट स्टेप, इथे ॲप्लिकेशन दिसते, ॲप्लिकेशनच्या प्लसवर क्लिक करायचं. त्यानंतर वर्कबेंचवर क्लिक करायचे. इथे 3 ऑप्शन दिसतील, वर्कबेंच, सेल आणि रूट. ठीक आहे, त्यानंतर वर्कबेंचवर प्लस आयकॉनवर क्लिक करा. अजून प्लसवर क्लिक करा. वर्कबेंच 8.0.46 दिसेल त्याच्यावर सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर हा ॲरो बटन ग्रीन होईल, त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे सेकंड कॉलममध्ये तो पण शिफ्ट झाला. त्यानंतर थर्ड स्टेप की MySQL सेल आहे त्याच्यावर क्लिक करा. अजून प्लसवर क्लिक करा आणि तो सिलेक्ट करा आणि ॲरो बटनावर क्लिक करा. झाले, इकडे सेकंड कॉलममध्ये तिन्ही सिलेक्ट झाले. सिलेक्ट झाल्यानंतर काही चेंजेस करायचे नाही, सिंपल नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे. अजून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे. असं पॉपअप येईल. पॉपअप आल्यानंतर एसवर क्लिक करायचे. ठीक आहे, त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल सर्वांपुढे. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथे काय एक्झिक्यूट बटनावर क्लिक करायचे. ठीक आहे, थोडासा टाइम घेईल, भरपूर टाइम लागेल तोपर्यंत. ठीक आहे,
कंप्लीट झालं असून इन्स्टॉलेशन इथे कंप्लीट आलंय किंवा ग्रीन टिक आले असतील इथे सर्वांचे. ग्रीन टिक झाल्यानंतर आपलं जे काही नेक्स्ट बटन आहे ते अनेबल झाले. ते नेक्स्ट बटनावर काय करायचं, सिंपल क्लिक करायचं. जसं नेक्स्ट बटनावर क्लिक करताना असा इंटरफेस ओपन होईल. ह्यात काही चेंजेस नाही करायचे, फक्त नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. आता काही काहींना नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन झाला की काही जणांना इथे क्वेश्चन मार्क येत असेल रेड. मला येत नाहीये पण काही जणांना येत असेल. तर तो क्वेश्चन मार्क येत असेल तर काय करायचं, जी ही काय 3306 आहे तिथे काय करायचं 3307 करायचं. बस एवढं चेंजेस करायचं. इथं क्वेश्चन मार्क रेड येत असेल तर, नाही तर ॲज इट इज काही चेंजेस करायची गरज नाही. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं ॲज इट नेक्स्ट. आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर काही जणांना असा इंटरफेस ओपन होईल आणि काही जणांना असा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, दोन्ही सिच्युएशनमध्ये काय करायचं ते सांगतो. आता काही जणांना असा इंटरफेस ओपन होईल, त्याने काय करायचं, सिंपल कॅन्सल बटनावर क्लिक करायचं. आणि ज्याला हा इंटरफेस ओपन होईल त्याने काय करायचं, जो एक पासवर्ड सेट करायचा इथे, जो काय पासवर्ड तुम्ही सेट करणार आहात तो पासवर्ड फक्त काय करायचा, ध्यानात ठेवायचा आणि नेक्स्ट बटनावर सिंपल क्लिक करायचं. आणि काही जणांना असा इंटरफेस ओपन आहे, त्यांनी काय करायचं, कॅन्सल बटनावर क्लिक करायचं. कॅन्सल बटन पॉपअप इन एज बटनावर क्लिक करायचं ॲज इट इज नेक्स्ट बटन झाल्यानंतर फिनिश बटनावर जसं तुम्ही क्लिक करता, ठीक आहे, काहीतरी तुमच्या पुढे अशी एक CMD ओपन होईल. ठीक आहे ना. CMD ओपन झाल्यानंतर जे तुमचं काही इन्स्टॉलेशन आहे वर्क बेंचचं, ते इन्स्टॉलेशन कंप्लीट होईल. ठीक आहे, थोडं वेट करू. आणि तुमचं जे काय ऑटोमॅटिकली जे काय सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर काय झालंय, इन्स्टॉल झालंय. फक्त याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि ग्रुपवर काय करायचं, शेअर करायचा. बस सेटअप झालंय आपलं.